पाणीपुरी तुमचा विशेष आवडीचा पदार्थ का? सगळ्यांना आवडतो. सगळ्यांना आवडतो. बरं, आता काय आहे, जनरली महिला मंडळी एकत्र आल्यानंतर ज्याला उधाण येतं त्या म्हणजे गप्पा. तर मी काही प्रश्न विचारतो, ते कॅरेक्टरिस्टिक्स कुणामध्ये जास्त भरलेलं आहे ते मला सांगायचं. ओके, येऊ उशी उशी मी नांदायला, असं खेळामध्ये जाऊया. मी तुम्हाला उत्तर देतो आणि प्रश्न विचारतो. या चला. प्रेमाने जोडीले पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. माहोल मुलींना मी आता काही प्रश्न विचारणार आहे. येस. जी ते करते किंवा करत नाही तिला तुम्ही धोपटायचंय, अर्थात उशीने. Yes. चला, ठरलेल्या पार्टीच्या वेळेपेक्षा नेहमी उशिरा कोण येतं? अगं चान्स मिळाला. 10 वर्षाचा राग नाही काढायचा. म्हणाल ताई तुम्ही का उशिरा येता? अरे यांना चान्स मिळाला गप्पा करायला. म्हणजे ती सांगते मी 5 मिनिटात आले, त्यावेळेला ती घरी असते. म्हणजे आम्ही एकदा मलाड इन्फिनिटीला तिला बोलवलं होतं, ती अंधेरी इन्फिनिटीला गेली. तर आणि मी आले ना. वेस्ट नॉर्थ साऊथ. बरं, दुसरी गोष्ट ऍटिट्यूड असा असतो, पोचतीये ना, एवढं काय आहे की आम्ही आपल्या ओके या तुम्ही आरामात या ताई. एक वेगळा आवाज लागतो. सगळ्यातलं सगळं कुणाला कळतं? भार्गवी भार्गवी. मला मारते, मला मी हिला मारत होते. नाही नाही कळतं असा समज आहे. आम्ही कळतं असा समज आहे. तिला आणि वाटतं कळतं. भार्गवीला आणि मृणाल ताईंना वाटतं समिधा. तिला सगळं कळतं असं तिचा समज आहे. खरं कळतं हिला, पण हिचा समज आहे मला सगळं माहिती आहे. छान, सगळं तुम्हाला कळतं. निरुत्तर. उत्तम टेपा कोण लावतं? म्हणजे स्टोऱ्या सांगून सांगून आपल्याला वाटेल की खरंच वाटावं हे. स्टोरी टेलर कोण आहे? स्टोरी टेलर भारू टेलर आहे. ही आहे. म्हणजे तुम्हाला सांगते असं पण टेपा नाही लावत. टेपा नाही, खरं आहे ती घटना. खऱ्या स्टोऱ्या असतात. खऱ्या खरं स्टोऱ्या. रडूबाई कोण आहे चौघीत? काही झालं तरी आमच्याकडे असं टचकन पाणी येतं डोळ्यात. किंवा आता आम्ही तिघींनी जर तिची अशी तारीफ करायला सुरुवात केली तर तिचं असं बाजूला होईल. मला मैत्रीण म्हणून ही आयुष्यात लाभली, हे खरंच माझं भाग्य आहे वगैरे म्हणायला झालं तर तिचं लगेच महानगरपालिकेचे नळ असे हा सुरू फिट केलेले आहेत. फिट एकदम. पण या महानगरपालिकेच्या नळाला पाणी येतं हेही महत्वाचं आहे. आणि महत्वाचं. इकडे लगेच येतं. मला एक गंमत कळली का, तुम्ही एकीलाही एकही वाक्य पूर्ण करू देत नाही. हा इतकं मजा आहे ना आमची. म्हणजे तिने सुरू केलं की अर्ध ह्या कम्प्लीट करतात, ह्यानी सुरू केलं अर्ध ती कम्प्लीट. बरं आणि हे न ठरवता होतं हे लक्षात घे. काहीही scripted नाही. जेल एकदम Correct. अशी पक्की बसलेली आहे कडी. Yes. आता एक प्रश्न मी विचारू, हा. सगळ्यात कमाल अँकरिंग कोण करतं? अरे तिकडे गेला, थांब जरा. कसं वाटलं? अँकरिंग वरनं आठवलं, तुमची 5वी मैत्रीण कुठे आहे? तो आमची सगळ्यात काळजी घेणारा खरं मित्र आहे, जो अभिजित तुझाही खूप खांडेकर. चांगला मित्र आहे. तुम्ही कॅमेरामॅन मॅनेजर यांना बोलवलं नाही तर ते आले ते आले. नाही, कारण तो जेव्हा इथे आला होता तेव्हा तो असं म्हणाला होता की त्या मैत्रिणींमध्ये मी एक मैत्रिणी किंवा माझ्यासारखे ते 4 मित्र आहेत. मी त्याला वहिनी म्हणते. आम्ही अभिजित खांडकेकर विषयी बोलतो, जो आमच्या सगळ्यांचा एक लाडका मित्र आहे. त्याला फक्त एवढीशी मैत्री लागते, मग त्याच्यानंतर तो समोरच्यासाठी काहीही करू शकतो. पण फार छान. चला आपण आता पाणीपुरीचा आस्वाद घेऊया. प्रेमाने जोडीले पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. वाह, तुम्ही आल्यापासून एक वेगळाच माहोल तयार झालाय. आणि माहोल मुली हे नाव तुम्हाला अगदी म्हणजे ऍप्ट आहे. Thank you. हॅशटॅग माहोल मुली आहे का? हा, Yes. hashtag हो. लावून. हॅशटॅग माहोल मुली. येस. तर आतापर्यंत ही विनंती मी कधी प्रेक्षकांना केली नव्हती. आतापर्यंत मी एवढंच म्हणायचो की पदार्थ करा, खाऊन पहा, आम्हाला कळवा, पण यांनाही आता फॉलो करा. कारण Thank you. यांच्यामुळे तुम्हाला जो भाषेचा गोडवा, मैत्रीतली गंमत तुम्हाला अनुभवायला मिळेल, ती पण फार इंटरेस्टिंग आहे. पण जेव्हा आम्ही चौघी एकत्र असतो आणि आमचं बोलणं कुणाला कळू नये असं वाटत असेल आम्हाला, तर त्याच्यासाठी आमच्या वेगळ्या भाषा पण आहेत. भाषा आहे. कोड लँग्वेज आहे. मे उला मुंड तुडप्या वाई मुंड नाडप्या वळणार मुंड कडप्या वी मुंड एडप्या वाशा मुंड मी मुंड बडप्पा वाकूची मुंड भाषा भाषा मुंड बडप्पा वाय मुंड बडप्प्या. ही भाषा या दोघींनाच येते. आम्हाला कळते फक्त त्यांना काय म्हणायचं. पण यांना कळण्यासाठी आम्हाला पुरेसं आहे. हे मला ते बाहुबली मधले अँड्रा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर तुमच्यासाठी आहे. मंडळी, या माझ्या नवीन 4 मैत्रिणींना देऊया एक छानसं गिफ्ट हॅम्पर. निसर्गाची संस्कृती आणि परंपरा जपत आपल्या त्वचेची काळजी घेणाऱ्या बर्वा स्किन थेरपीकडनं यांना मिळतं एक छानसं सुंदर गिफ्ट हॅम्पर. नैसर्गिक, सुरक्षित आणि ग्लॅमरस सौंदर्याचा अनुभव देणारं विश्वासाचं नाव बर्वा स्किन थेरपी. बघा, आता फक्त एक शेवटची गंमत. तुमच्या त्या ठरलेल्या भाषेत म्हणा की आपण तिकडे जाऊ स्वयंपाकघराकडे. या चकमाला पकमट पकमट पाच मुंड अडप्या वाय मुंड कडप्या वरायचं मुंड वडप्या वाय मुंड अडप्या बोय मुंड पडप्या वणे मुंड चडप्या वोहे मुंड पोडप्या हा हा पियुष मुंड पिडप्या वरणार मुंड कडप्या वाय मुंड अडप्या वटकन मुंड वडप्या वरू मुंड पडप्या प्रयोग मला मुंड चडप्या वटकन करू मुंड यांना रासकला चला बाळा. काही कळत नाही ना भाई काय. मृणाल, समिधा, सई, भार्गवी या चौघी आपल्यासाठी आता पदार्थ करणार आहेत. आता पदार्थ ठरवलाय कुठला? पुण्याचा आहे, मुंबईचा आहे का नागपूरचा आहे? पदार्थ नागपूर पुणे मुंबई सगळं एकत्र करून असं एक पॅकेज तुला देणार आहे. कमाल. Yes. पदार्थाचं नाव काय? चना पोहा पियुष. माहोल नाश्ता. माहोल नाश्ता. हा माहोल नाश्ता. चना पोहा पियुष. बर, आता चना पोहा हा तसा नागपूरकडचा करेक्ट. आणि पियुष हे मुंबईला केलं जातं. पण आमची सई पोहे छान बनवते त्याच्यामुळे आम्ही ती जबाबदारी तिला दिली आणि अर्थात नागपुरी चणे. वा, आणि भार्गवीला त्यातल्या त्यात पियुषची जबाबदारी दिली. सोपं साधं सोपं. इतकं स्वयंपाकात तुम्हाला रसच नाही का? म्हणजे आवडतच नाही का? पहिल्यापासूनच नाही का ती? पहिल्यापासूनच नाही. चणे, पोहे आणि पियुष पियुष. असा आपला पदार्थ आहे. Yes. चला, मग लागणारं साहित्य आपण घेऊन येऊया. लगेच येऊया पुढच्या कृतीकडे. द्या पटकन. चणे, पोहे आणि पियुष असे 3 पदार्थ आपण करणार आहोत, पण ते खायचे एकत्र आपल्याला. हो की Yes. नाही? लागणारं साहित्य भलं मोठं आहे. हो. सांगा आम्हाला ते. चणे आहेत. चणा बनवण्यासाठी आपण उकडून घेतलेले आहेत म्हणजे जरा वेळ वाचेल आपला. पोहे बनवायला अर्थात मेन जाड साहित्य पोहे जाड पोहे लागणार आहेत. ही आलं लसणाची पेस्ट एक आहे. ही कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, मोहरी, कोथिंबीर, थोडंसं सुकं खोबरं, कारण नागपूरला ओलं खोबरं फार वापरत नाही त्याच्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर जास्त होतो. बर. लिंबू, तेजपत्ता म्हणजे खडा मसाला जो आपण म्हणतो तो सगळा खडा मसाला यात आहे. साखर काही आम्ही वापरत आमच्या नाही, पोह्यांमध्ये थोडी लागते साखर लागते. यांच्यात लागते. आणि खसखस, हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर आणि थोडंसं बेसन तर्रीसाठी आहे तर ते तुला नंतर कळेलच. आणि तो सावजी मसाला मी आणलेला. माझा घरचा मसाला आहेच, तो आहे. तो साहित्यात लागणारच आहे. तो इथे ठेवा. हे मी इथे तुम्हाला ठेवा. जेव्हा लागेल तेव्हा देईन. ओके. ते ठेवू आपण. येस. चालेल. नागपुरी Yes. सावजी मसाला. हम्म. पटकन कृती करूया मग. भूक लगेच. लागली. कढई अबे थांब न कढई तर येऊ दे. तुमच्या एकंदरीत मी पाहतोय हातातल्या गळ्यातल्या वस्तू सुद्धा फार इंटरेस्टिंग आहेत. तर चौघींनी आपले आपले हात दाखवा. नाही नाही आमच्या हातात. आमचं फार नाही. अंगठीवाली ही आहे आमच्याकडे. पर तेल देशील का? येस, हे घ्या. आणि नागपुरी पदार्थ बनवताना तेल बिल असं 2 चमचे टाका वगैरे असं नसतं. असं काही नाही, भरपूर हो टाका. का? बस ना. हा बस. हे येतं मला करता. इथून एवढं घ्या. अच्छा. तुम्हाला चौघींना मला सांगायचंय, मला हे काम उत्तम येतं बरं का. व्हेरी गुड. चला. मी सगळा स्वयंपाक करू शकतो. हे फुलत न हवंय का झारा? मला स्वयंपाक करता येतोय. वाक्य चौघींनी बिलकुल. नाही नाही नाही, मी ऐकलं आणि या बाबतीत लकी आहे शलाका. चला, पोहे भिजवून झाले. येस. येस. इकडे आम्ही चण्याची तयारी सुरू केली आहे हं. आणि वेळ वाचवायला आपण चणे रात्री भिजवून उकडून घेतलेले आहेत मीठ घालून. मीठ घालून. बर. म्हणजे कुकर मधनं काढून घेऊ शकता. बर. थोडा वेळ वाचतो. बर, ठीक. काय आपण तेल तापायची. तेल तापायची वाट पाहतोय. टाकली. मोहरी जरा तडतडली का उडली किंवा बोलली बोलली. ते अनेक शब्द तडतडली, उडली किंवा बोलली. तर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. हे जसे शब्द आपल्याकडे ह्याचे असतात की नाही प्रत्येक भाषेतले, तसे प्रत्येक घरामधले पण शब्द असतात.